नमस्कार मित्रांनो, PSI फॅक्टरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना कंबाइंड पूर्व परीक्षा 2024च्या दृष्टीने भारतीय निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा टॉपिक बघणार आहोत। राज्यघटनेतील खूप जास्त महत्त्वाचा आहे। तसं यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आहे, त्यामुळे या टॉपिकवर एक तरी प्रश्न विचारण्यात येईल 100% खात्री आहे मित्रांनो। तर मग प्रश्न नेमके विचारण्यात कसे येतात आणि कोणकोणत्या गोष्टींवर आपल्याला फोकस करायचं आहे याचा अभ्यास आता आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत। तर बघूया, ही निर्वाचन आयोगाची बिल्डिंग आहे दिल्लीमधली, हे बघू शकता तुम्ही। तर कंबाइंड पूर्व 2023ला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता मित्रांनो की निवडणूक आयोगाची कर्तव्ये, बरोबर आहे, जसं 324 कलमनुसार की निवडणूक आयोगाचा म्हणजे निवडणूक आयोग हा कोणत्या कलमानुसार हे करण्यात आलेलं आहे, तर कलम 324 नुसार निवडणूक आयोगाचा काय तरतूद आहे, बरोबर आहे। निवडणूक आयोगाची तरतूद कलम 324 नुसार आहे। पण कर्तव्य कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली होती कर्तव्यांच्या बाबतीत, तर कर्तव्यांच्या बाबतीत बघायला गेले तर कलम 324 भाग 15 नुसार आहे। आपण त्याच्याविषयी थोडीशी डीपली माहिती पुढे बघणार आहोत। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या टॉपिकला। तर निवडणूक आयोग आपल्या राज्यघटनेतील भाग 15 नुसार येतो। म्हटलं ना की मी भाग 15 मध्ये जे हे करण्यात आलेलं होतं काय की सुधारणा, तर हा तेच उत्तर होतं प्रश्न आपलं उत्तर क्रमांक 2। तर खूप महत्त्वाचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींवर प्रश्न विचारण्यात येतात आणि याच्यावरच आपल्याला फोकस करायचं आहे। ओके, तर निवडणूक आयोगाची तरतूद भाग 15 नुसार कलम 324 ते 329 मध्ये दिलेले आहे। पूर्ण निवडणूक आयोग निवडणुका कशा वगैरे होणार, त्याच्यातली वेगवेगळी संसद कुठे कायदे करू शकते, विधानमंडळाचे काय कायदे, निवडणूक कमिशनर वगैरे यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे, जबाबदाऱ्या वगैरे काय काय, ह्या सगळ्या गोष्टी इथं स्पष्ट होतात। तर कलम 324 मधली तरतूद आहे निवडणूक आयोग आणि कलम 325 ते 329 मध्ये निवडणुकीविषयी इतर तरतुदी, म्हणजे जसं म्हटलं ना आपण की ज्या कर्तव्य आहेत ना, तर ह्या 325 ते 329 मध्ये स्पष्ट करण्यात आलेले मित्रांनो। तर सुरुवात करूया। तर निवडणूक आयोग म्हणजे संपूर्ण भारताची निवडणूक लढून आणणारा एक आयोग असतो, जेणेकरून प्रत्येक आता समजून घ्या एखाद्या राज्यात जर निवडणूक घ्यायची ठरवली, तर तिथे जो उभा राहणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल त्याला त्याच्या म्हणजे त्याने एखाद्या पक्षाचं तिकीट वगैरे घेतलं तर तो कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यासाठी उभा राहतोय, बरोबर आहे, त्याचे पूर्ण जबाबदाऱ्या कसा पार पडेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हे या सगळ्या गोष्टींची माहिती निवडणूक आयुक्ताला ठेवावी लागते। मग त्याचं तिकीट वगैरे कन्फर्म करण्यापासून त्याचं सीट कन्फर्म करणे, या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येतात। तर निवडणूक आयोगाचं स्वरूप आहे की अखिल भारतीय आयोग आहे। निवडणूक आयोग काय, हा अखिल भारतीय म्हणजे केंद्र व राज्यांसाठी हा सामायिक कार्य पाडतो। मग कोणत्या लेवलला कार्य पार पडू शकतो, तर हा फक्त लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका, बाकी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात ना त्या राज्याच्या लेवलच्या असतात, ते आपण पुढे बघणार आहोत। तर निवडणूक आयोगाचं कार्य आहे की संसदेच्या प्रत्येक राज्य विधानमंडळाच्या सर्व निवडणुका पार पाडणे, बरोबर आहे। आता जे मी म्हटलं ना की संसद किंवा प्रत्येक राज्य विधानमंडळाच्या ज्या निवडणुका असतात, मग त्यात कोणकोणत्या येतात, राज्यसभेची निवडणूक येते किंवा लोकसभेची येते, बरोबर आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली त्या वगैरे, हे सगळ्या निवडणुका पार पाडायचं काम कोणाच्या हातात असतात, तर निवडणूक आयोगाचे, बरोबर आहे। त्याच्यानंतर निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे। आता समजून घ्या एखाद्या विभागाची तर निवडणूक आहे आणि त्या विभागात कोणकोणती लोक नवीन ॲड झाली आहे मतदार म्हणून, ज्यांची नोंदणी ऑलरेडी झालेली असते त्यांच्या पोर्टलला, पण मग त्या याद्या जाहीर कराव्या लागतात, जेणेकरून त्या दिवशी ते त्यांचा क्रमांक बघून ते आपले जे लोकप्रतिनिधी उभे असतात त्यांना मतदान करू शकतात। म्हणून त्या याद्या तयार करण्याचं काम कोणाकडे असतं, तर निवडणूक आयोगांकडे असतं, बरोबर आहे। तसंच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका पार पाडण्याचं कामही निवडणूक आयोगाकडेच असतं मित्रांनो। इथं थोडंसं चुकून भाग 14 झालं, हा भाग 15 आहे आपण बघितल्यानुसार, तर ते थोडंसं तुम्ही करेक्ट करून घ्या मित्रांनो, बरोबर आहे। आता निवडणूक आयोगाची रचना कशी आहे, तर निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त असतील, म्हणजे राष्ट्रपती ठरवतील तेवढ्या संख्येने। 1989च्या नुसार होतं ना भारतीय निवडणूक आयोगाच्या 1989 नुसार, तर पहिले फक्त एकच निवडणूक आयुक्त होता, त्याच्याविषयी आपण पुढे बघणारच आहोत, तर ते पुढेच बघूया मित्रांनो। तर मुख्य निवडणूक आयुक्त वगैरे ना यांची नेमणूक कोण करतं, तर राष्ट्रपती करत असतो, बरोबर, हे म्हणलं। तर हे झाले निवडणूक आयुक्त वगैरे।
तर त्याच्याविषयी काही माहिती पुढे बघणार. त्याच्या आधी आपण बघूया की प्रादेशिक आयुक्त, जसं मी म्हटलं ना की अन्य निवडणूक आयुक्त, त्यासोबत प्रादेशिक आयुक्त असतं, ज्याची नेमणूक कोण करतं, राष्ट्रपतीच करतं. पण ते कशासाठी करतात, तर निवडणूक आयोगाला मदत करण्यासाठी आवश्यक तेव्हा प्रादेशिक आयुक्त नियुक्त करू शकतात. आता समजून घ्या, एखाद्या जिल्ह्याची लोकसभेअंतर्गत एखाद्या जिल्ह्याची निवडणूक चालू आहे, किंवा तिथला जर डिव्हिजनल एखादा कलेक्टर असेल तर त्याची बदली झाल्यानंतर, किंवा डिव्हिजनल आपला कमिशनर असतात त्यांची बदली झाल्यानंतर, कारण त्यांच्याकडेच बऱ्यापैकी निवडणुकीचे एक निवडणूक अधिकारी म्हणून काम देत असतो. तर मग अशा वेळी आपण एखाद्या जिल्ह्यासाठी जर एखादा प्रादेशिक म्हणजे डिव्हिजनल कमिशनर जर नेमणूक करायची असेल तर ती नेमणूक कोण करू शकतो, तर राष्ट्रपती करू शकतो. ना कुठला राज्यपाल वगैरे कोणाच्याच हातात ते अधिकार असतात, कोणाच्या, तर राष्ट्रपतीच्या हातात, बरोबर आहे. तर त्याचे प्रादेशिक आयुक्त काय काय असतं मध्ये केव्हा त्याची नेमणूक होऊ शकते, तर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी जर राष्ट्रपतीने ठरवलं तर ते त्यांची नेमणूक करू शकतात. प्रत्येक राज्याच्या ज्या आपल्या विधानसभा असतात ना त्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी आणि पार्लिमेंटच्या ज्या पहिल्या व त्यानंतर ज्या वार्षिक निवडणुका असतात त्याच्या आधी आपण प्रादेशिक आयुक्त याची नेमणूक करत असतो. समजलं. तर प्रादेशिक आयुक्ताचा सेवा शर्ती व पदावधी हे घटनेमध्ये नाही निर्धारित याचं, तर यांचं कोण यांची म्हणजे त्याच्याविषयी निर्धारित करण्याचा हक्क हा राष्ट्रपतींना असतो, बरोबर आहे. त्यांची सेवा किती वर्षे ठेवायची, त्यांच्या पदावधीची म्हणजे वयाची पदावधी किती ठेवायची, किंवा त्यांना निवृत्त करायचे, ह्या सगळ्या गोष्टी कोण ठरवत असतं, तर राष्ट्रपतींच्या नियमांद्वारे ठरत असतात. ओके. पदावरून दूर करण्याविषयी बघायला गेलं तर मुख्य निवडणूक आयुक्तांची जी रचना आहे ना पदावरून दूर करण्याची, तर ही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे, बरोबर आहे. यांना कोण दूर करू शकतं, राष्ट्रपती. ते महाभियोग वगैरे खटला वगैरे जर काही गोष्टी, किंवा आपलं काही लोकप्रतिनिधींच्या जसं आपण म्हणतो ना की मताधिकाराने बी काही वेळा आपण यांना दूर करू शकतो. पण तसं जे अन्य निवडणूक आयुक्त वगैरे प्रादेशिक आयुक्त किंवा निवडणूक आयोग आहेत ना, म्हणजे निवडणूक आयुक्त, तर मुख्य निवडणूक जो आयुक्त आहे ना त्याच्या शिफारशीशिवाय पदावरून दूर केले जाणार नाही. म्हणजे समजून घ्या की एखादा निवडणूक आयुक्त आहे किंवा प्रादेशिक आयुक्त आहे ना, त्याला दूर करण्यासाठी आहे ना की समजून घ्या त्यांना दूर करण्याचा बी हक्क जरी राष्ट्रपतीकडे असेल ना तर त्याला शिफारस कोणाची लागते, तर मुख्य निवडणूक आयुक्ताची. मित्रांनो इथं मग थोडंसं चुकले माझ्याकडून आयोग, तर ते आयोग या शिफारशीशिवाय दूर केले जाणार नाही, बरोबर. आणि कर्मचारी वर्ग जर वाढवायचा म्हटलं ना तर तो मी जसं इथं वरती म्हटलं ना की आयोगाला मदत करण्यासाठी, तर ते कोण वाढू शकतं, राष्ट्रपती किंवा राज्यपाल मागणीनुसार कर्मचारी वर्ग उपलब्ध करू शकतात. समजलं इथंपर्यंत. तर सिंपल हे प्रादेशिक आयुक्त हे पण खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे. जसं आपण इथं स्वरूप वगैरे बघितलं, रचना बघितले, तर हे सध्याचे राजीव कुमार आहेत ना आपले भारताचे कोण आहेत, चीफ इलेक्शन कमिशन म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त. ते किती आहेत, भारताचे 25वे इलेक्शन कमिशन आहे. कदाचित यावर्षी तुम्हाला प्रश्न आला तर हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की भारताचे 25वे चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत, किंवा त्यांची नियुक्ती केव्हा करण्यात आलेली, किंवा त्यांचं नाव कोणते. कधी कधी एकदम सिंपल पण प्रश्न आयोग विचारत असतं मित्रांनो, म्हणून ह्या गोष्टीवर आपल्याला फोकस ठेवणं गरजेचं आहे. समजलं. तर आता जे आपण बघत होतो ना की इकडे मी दाखवलं तुम्हाला की मुख्य निवडणूक आयुक्ताला अन्य निवडणूक आयुक्त का सोबत आले, यांच्या मागच्या गोष्टी काय होत्या, तर आपण बघू शकता की आयोग हा बहुसदस्यीय केव्हा झाला, तर 15 ऑगस्ट ऑक्टोबर 1989 पर्यंत आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त असलेली एक सदस्य संस्था होती. 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत आहे ना जो आपला इलेक्शन कमिशन आहे ना की हा फक्त एकच सदस्य संस्था होती. ती कोण होती नेमके, तर मुख्य निवडणूक आयुक्त असलेली, बरोबर आहे. पण 16 ऑक्टोबर 1989 पासून 3 सदस्य झाले. का झाले माहिती आहे का, कारण 16 ऑक्टोबरमध्ये जेव्हा 1989 मध्ये 61वी घटना दुरुस्ती करण्यात आली ना, त्यानुसार काय झालं होतं माहिती आहे का की जे एखादा आपला हा मतदार होता ना की त्याचं वय वर्ष 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं. आणि 21 वरून 18 वर्ष करण्यात आल्यामुळे काय झालं माहिती आहे का, लोकसंख्येत जवळपास बरीच वाढ झाली. म्हणजे समजून घ्या 21 वय असणारी जर समजून घ्या पूर्ण भारतात 1989 मध्ये जर 100 कोटी लोक होती मतदान करणारी 21 वर्षाच्या पुढची, बरोबर आहे. तर ते काय झालं 18 करण्यात आलं वय 21 वरून, तर त्याच्यात अजून जास्त वाढ झाली लोकांमध्ये. म्हणून आयोगाला आणि राष्ट्रपतीला वाटलं की एका आयुक्तावर हे
आवरलं जाणार नाही, म्हणून त्यांनी ते 3 सदस्यीय आयोग आपला स्थापन केला आणि त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त होते. तर त्याच्यात याच्यावरही प्रश्न कदाचित विचारणं येऊ शकतो मित्रांनो, की 1989 नुसार एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कोण होते. तर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते 1989 नुसार RVS पेरी शास्त्री आणि त्यांना सोबत होते जे 2 कोण होते ते SS धानो आणि VS सहगल म्हणून हे 2 आयुक्त त्यांना सोबत देण्यात आले होते. बरोबर आहे. तर हे चालू असताना पुन्हा 1 जानेवारी 1990 आहे ना, पुन्हा हे आपला जो आयोग होता ना इलेक्शन कमिशन एक सदस्यीय झाला होता. पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्तावर त्याचा भार आला होता. पण 1 ऑक्टोबर 1993 नुसार पुन्हा 3 सदस्यीय आयोग बनवण्यात आला होता आणि त्यावेळेस 3 झाला 93ला. त्यावेळी कोण होते मुख्य निवडणूक आयुक्त TN सेशन आणि निवडणूक आयुक्त होते MS गिल आणि GVG कृष्णमूर्ती. समजलं. या गोष्टी एकदम सिंपल आहेत मित्रांनो. पण आता हे RVS पेरी आहे ना, याच्यावरही प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे. किंवा आयोगमध्ये 3 सदस्यीय समिती केव्हा नेमण्यात आली, तर 16 ऑक्टोबर 1989 किंवा 16 ऑक्टोबर 1989 नुसार निवडणूक आयोगाची समिती किती सदस्यांची होती, असाही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो मित्रांनो. तर बाकीच्या आता जे आयुक्तांविषयी आपण ज्या तरतुदी आहेत ते बघणार आहोत, की महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत माहिती आहे का मुख्य निवडणूक आयुक्त किंवा आपले विभागीय आयुक्तविषयी. तर निवडणूक आयुक्त व विभागीय आयुक्त यांच्या सेवा शर्ती आणि कार्यकाल, जसं मागे म्हटलं ना की यात घटनेत यांच्याविषयी कुठल्या गोष्टी नमूद करण्यात आल्या नाही, तर त्यांचा कार्यकाल वगैरे ठरवायचा हक्क कोणाला आहे, तर राष्ट्रपती यांना आहे. बरोबर. त्यांचा कार्यकाल 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा त्याच्या अगोदरही त्यांना कार्य म्हणजे तिथून त्या पदावरून राजीनामा देता येऊ शकतं किंवा ते रिटायर होऊ शकतं. बरोबर. किंवा त्यांना राष्ट्रपतीने ठरवले तेव्हाही त्यांची नेमणूक तिथून म्हणजे त्यांना त्या पदावरून दूर जाता येऊ शकतं. तर कार्यकाल आहे 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 आयुक्त यांना समान अधिकार आहे. म्हणजे समजलं ना, की जरी राष्ट्रपतींनी वगैरे नेमणूक केली असेल ना चीफ कमिशनरची, त्यांना सोबत 2 कमिशनर, तर सगळ्या आयुक्तांना आहे ना समान अधिकार देण्यात आलेले आहे. बरोबर. इलेक्शन कमिशनमध्ये यांच्यामध्ये मतभेद झाल्यास बहुमताने निर्णय घेण्यात येतो. आता समजून घ्या, तिघा आयुक्तांमध्ये काही भांडणं वगैरे झाली ना, तर त्यांचा निर्णय काही कदाचित एखाद्याचं चुकत असेल तर ते बहुमताने निर्णय घेण्यात येत असतो मित्रांनो. आणि त्यांना वेतन भत्ते वगैरे समान असतात. समजलं. ह्या छोट्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आता निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य, निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य आहे का, तर हो. जसं आपल्या याचं आहे ना काय म्हणतो आपण न्यायव्यवस्था वेगळं स्वातंत्र्य देण्यात आलं, तसं निवडणूक आयोगाला पण एक त्यांचं वेगळं स्वातंत्र्य देण्यात आलं. तर काय आहे की मुख्य निवडणूक आयुक्ताला कार्यकाळाची हमी दिली गेली आहे. आता समजून घ्या, त्यांचा कार्यकाळ असेल 4 वर्षे 5 वर्षे 5 वर्षाचा असेल किंवा वयाचं 65च्या आधी निवृत्ती असेल, तर तो एक कार्यकाळाची हमी दिली आहे, म्हणजे हा स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला न्यायाधीश ज्या पद्धतीने दूर केले जाते ती पद्धत, म्हणजे जसं अकार्यक्षमता व गैरवर्तन, म्हणजे ते आता कॉलेजियम कॅनडियम होते ना, तर ते ज्या पद्धतीने ती पद्धत. बरोबर आहे. हे एक काय आहे स्वातंत्र्य आहे, की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने दूर केले जाते ती पद्धत. म्हणजे निवडणूक आयोग आहे ना, की समजून घ्या एखाद्या आयुक्ताकडून काही गोष्टी झाल्या जसं आता आपण मागे बघितलं होतं की त्यांना समान अधिकार आहे, पण मतभेद झाले ना तर त्यांना ज्या पद्धतीने न्यायाधीशाला दूर केलं जातं तशीच पद्धत निवडणूक आयोगाच्या आयुक्तालाही वापरण्यात येते. मग तो कदाचित अकार्यक्षम असेल किंवा गैरवर्तन करत असेल, या कारणावरूनही त्याला या पदावरून हाकलण्यात येत असतं मित्रांनो. तर इतर निवडणूक आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीशिवाय पदधारण करता येत नाही. म्हणजे बरोबर, त्यांना त्या पदावर म्हणजे ते पद त्यांना करता येत नाही, सोडता येत नाही किंवा धरता येत नाही. एकच मिनटं मित्रांनो.